Hello friends, how are you? Hope you are fine and safe at home. This is our very first online meet, and in this lecture we are discussing about the environmental studies syllabus. Before discussing about the syllabus in detail, just have a look at the objective of this program. Number 1, to create an awareness about the relationship between the society and environment. हमें इस environmental study के पूरे सेशन में ये देखना है कि हम एज अ मेंबर ऑफ सोसाइटी environment के साथ किस तरह से अपना रिलेशन बरकरार रखते हैं. टू क्रिएट एन अवेयरनेस अबाउट रॉन्ग ट्रेडिशनल प्रॅक्टिसेस और रिलिजियस बिलीफ्स विच आर हार्मफुल टू एन्व्हायरमेंट. आपल्याला या पूर्ण सिलेबसच्या स्टडीमध्ये हे पण बघायचं आहे की आपल्या काही धार्मिक गोष्टी असतात, ट्रेडिशनल प्रॅक्टिसेस असतात, ज्या कुठेतरी एन्व्हायरमेंटला हानी पोचवत असतात. तर त्या संदर्भात आपल्याला जागृती करायची आहे स्वतःमध्ये. टू अवेअर द स्टुडंट्स अबाउट द एन्व्हायरमेंटल इश्यूज रिलेटेड टू डेवलपमेंट, इम्पोर्टेंस ऑफ कंजर्वेशन ऑफ नेचुरल रिसोर्सेस. इसमें हमें ये भी देखना है कि हमें डेवलपमेंट तो करना है, लेकिन उसके साथ हम किस तरह से नेचर का कंजर्वेशन कर सकते हैं, नेचुरल रिसोर्स का कंजर्वेशन कर सकते हैं. दैट वी हैव टू डिस्कस अबाउट इन दिस सिलेबस. एंड टू अवेयर द स्टुडंट्स अबाउट सस्टेनेबल यूज ऑफ रिसोर्सेस. आपल्याला हे पण बघायचं आहे की जे काही नैसर्गिक साधनसंपत्ती आपल्यासोबत आहे ती आपल्याला चिरस्थायी कशी वापरता येईल, आपल्या पुढच्या पिढीसाठी कशी ही तशीच राहू शकेल, की त्यांनाही या नैसर्गिक संपत्तीचा उपभोग घेता येईल, या संदर्भात आपल्याला या पर्यावरण शास्त्रातून अभ्यासलं जायचं आहे. नाउ द आउटकम ऑफ दिस प्रोग्राम इज द स्टुडंट विल बी सेन्सिटाइज. हे जेव्हा आपण सर्व अभ्यासू त्याला कुठेतरी आपल्या निसर्गाच्या संवर्धनासाठीचा एक जी भूमिका आहे ती स्पष्ट होत जाईल आणि आपण आपलं नेचर जरा बदलू शकेल. द रिस्पॉन्सिबल एन्व्हायरमेंटल बिहेवियर विल बी डेव्हलप अमॉंग द स्टुडंट्स. आपली जबाबदारी काय आहे ह्याबद्दलची माहिती आपण यामधून या सिलेबसमधून जेव्हा अभ्यासू त्यावेळेला आपल्यामध्ये नक्कीच बदल घडून येऊ शकेल. The attitude of the students will be changed, leading to improve environment. हमारा जो एटीट्यूड है वो बदल सकता है और हम ज़्यादा से ज़्यादा एनवायरमेंटल कंजर्वेशन करने की कोशिश करेंगे. Now about the modules, or what we can say is units. There are 5 modules or units. प्रत्येकाचं नाव आपल्याला इथे बघायचं आहे आणि त्यामध्ये काय काय डिटेल दिलेली आहे, आपल्याला काय काय अभ्यासायचं आहे पहिल्या सेममध्ये ते आपल्याला ह्यामध्ये बघायचं आहे. एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम म्हणजे पर्यावरण आणि पारिस्थितिकी. देन सेकंड मॉड्यूल इज नॅचरल रिसोर्सेस अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट, म्हणजेच नैसर्गिक साधनसंपत्ती अँड चिरस्थायी विकास. पॉप्युलेशन अँड एमर्जिंग इश्यूज ऑफ डेव्हलपमेंट, लोकसंख्या आणि जे काही विकासाशी निगडीत समस्या आहेत त्या आपल्याला ह्या मॉड्यूलमध्ये अभ्यासायच्या आहेत. अर्बनायझेशन अँड एन्व्हायरमेंट, जे काही नागरिकीकरण होते आणि पर्यावरण ह्याचा संबंध कसा आहे तो आपल्याला ह्यामध्ये अभ्यासायचा आहे. अँड द लास्ट मॉड्यूल इज मॅप रीडिंग अँड मॅप फिलिंग. तुम्हाला पहिल्या सेमिस्टरमध्ये नकाशा वाचन करायचं आहे आणि नकाशामधले माहिती भरायची आहे. नाउ अबाउट फर्स्ट युनिट, that is environment and ecosystem. Under this we have to study meaning, definition, scope and components of environment. हे पर्यावरण आणि परिस्थितिकी हा जो चॅप्टर आहे त्यामध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे. तर पर्यावरण म्हणजे नेमकं काय आहे, त्याची व्याख्या आपण काय करू शकू,
त्याची व्याप्ती किती आहे आणि त्यामध्ये काय काय घटक उपलब्ध आहेत ते आपल्याला यामध्ये बघायचं आहे. देन यू हॅव टू डिस्कस अबाउट कन्सेप्ट, डेफिनेशन, कॅरेक्टरिस्टिक्स, कंपोनेंट्स, फंक्शंस एंड स्ट्रक्चर ऑफ इकोसिस्टम. परिस्थिति की क्या है, उसका डेफिनेशन क्या है, उसके फीचर्स क्या है, कैरेक्टरिस्टिक्स क्या है, उसमें क्या क्या शामिल है, फंक्शंस क्या है, और एक स्ट्रक्चर होता है इकोसिस्टम का, वो हमें यहाँ पे पढ़ना है. देन वी हैव टू गो थ्रू फूड चेन, फूड वेब एंड इकोलॉजिकल पिरामिड्स. ये सब आपको नया नहीं है, आप स्कूल लेवल से ये सब बातें पढ़ते आए हैं कि फूड चेन क्या होता है, फूड वेब क्या होता है, और इकोलॉजिकल पिरामिड्स किस तरह के होते हैं, कितने प्रकार के होते हैं. दिस वी हैव टू स्टडी. मैन एंड एनवायरनमेंट रिलेशनशिप, ह्यूमन बीइंग एंड जो एनवायरनमेंट है उसमें का रिलेशनशिप कैसा है वो हमें यहाँ पे पढ़ना है. देन इम्पॉर्टन्स अँड स्कोप ऑफ एन्व्हायरमेंटल स्टडीज. आपण हे जे काय अभ्यास करणार आहोत पर्यावरणशास्त्राचा, त्याचं महत्त्व काय आहे आणि त्याची व्याप्ती काय आहे ती आपल्याला ह्या पहिल्या युनिटमध्ये अभ्यासायची आहे. आवर सेकंड युनिट इज नॅचरल रिसोर्सेस अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट, म्हणजेच नैसर्गिक साधनसंपत्ती आणि चिरस्थायी विकास. अंडर दिस वी हॅव टू डिस्कस अबाउट मीनिंग, डेफिनेशन, क्लासिफिकेशन, टाइप्स ऑफ रिसोर्सेस. यामध्ये आपल्याला नैसर्गिक साधनसंपत्ती म्हणजे नेमकं काय आहे ते आपल्याला अभ्यासायचं आहे, त्याची व्याख्या काय आहे, नैसर्गिक साधनसंपत्तीचे वर्गीकरण काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग रिसोर्स युटिलायझेशन. विच आर द फॅक्टर्स आर देअर which influence the resource utilization, that we have to study. Meaning and methods of resource conservation. म्हणजेच जी साधनसंपत्ती आहे त्याचं संवर्धन आपण कशा प्रकारे करू शकू, त्याला काय गरजेचं आहे आणि कुठल्या प्रकारात आपण ते करू शकू हे आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. प्रॉब्लेम्स असोसिएटेड विथ मॅनेजमेंट ऑफ वॉटर, फॉरेस्ट एंड एनर्जी रिसोर्सेज. इसके अलावा हमें 3 रिसोर्सेज का स्टडी यहाँ पे इन डिटेल करना है, जिसमें प्रॉब्लम क्या होता है वो हमें देखना है. उसमें का पहला है वाटर रिसोर्स, उसके बाद फॉरेस्ट रिसोर्स और एनर्जी रिसोर्सेज. तो उसके डिस्ट्रीब्यूशन, यूटिलाइजेशन एंड मेथड्स ऑफ कंजर्वेशन, ये 3 हिस्सों में हमें ये जो रिसोर्सेस है वो पढ़ने हैं. देन रिसोर्स यूटिलाइजेशन एंड सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आता साधनसंपत्तीचा वापर आणि चिरस्थायी विकास हे ह्या सब टॉपिकमध्ये आपल्याला अभ्यासायचं की आता जी उपलब्ध साधनसंपत्ती आहे तिला आपण चिरस्थायी प्रकारे कसा वापर करू शकू आणि विकास घडवून आणू शकू याबद्दलचं डिस्कशन यामध्ये आपल्याला या टॉपिकमध्ये करायचं आहे. आवर नेक्स्ट युनिट इज पॉप्युलेशन अँड इमर्जिंग इश्यूज ऑफ डेव्हलपमेंट. म्हणजेच लोकसंख्या वाढ आणि विकासाशी निगडीत समस्या. एका बाजूला लोकसंख्या वाढतेही आहे, हळूहळू विकासही घडून येत आहे आणि ह्या सर्व गोष्टींमुळे कुठेतरी पर्यावरणावर होणारा परिणाम या भागात आपल्याला अभ्यासायचा आहे. पॉप्युलेशन एक्सप्लोशन इन द वर्ल्ड अँड इंडिया. लोकसंख्या वाढ जी झालेली आहे पूर्ण जगभरात आणि भारतात हे आपल्याला ह्या सब टॉपिकमध्ये अभ्यासायचं आहे. देन डेमोग्राफिक ट्रान्झिशन मॉडेल वी हॅव टू स्टडी ओवर हियर. पॉप्युलेशन ग्रोथ एंड एसोसिएटेड प्रॉब्लम्स इन द वर्ल्ड एंड इंडिया. लोकसंख्या जो दिन ब दिन बढ़ रही है, उस बढ़ते पॉपुलेशन के वजह से होने वाले प्रॉब्लम्स जो थ्रू आउट वर्ल्ड है और इंडिया में है वो क्या क्या है वो हमें यहाँ पे पढ़ने हैं. ह्यूमन पॉपुलेशन एंड एनवायरनमेंट
इसका रिलेशन हमें यहाँ पे देखना है कि पॉपुलेशन अगर बढ़ रहा है तो उसका एनवायरनमेंट में क्या असर होता है, इनका रिलेशन क्या है, ये सारी बातें हमें यहाँ पे कवर करनी है। उसके बाद हमें देखना है एनवायरनमेंट एंड ह्यूमन हेल्थ। ह्यूमन हेल्थ और एनवायरनमेंट का रिलेशन क्या है वो भी हमें यहाँ पे देखना है। देन नेक्स्ट सब टॉपिक इज़ ह्यूमन डेवलपमेंट इंडेक्स, जिसमें एक हमें थ्योरी यहाँ पे पढ़नी है कि किस तरह से ह्यूमन डेवलपमेंट इंडेक्स कैलकुलेट किया जाता है, और वर्ल्ड हैप्पीनेस इंडेक्स, ये भी एक बात हमें यहाँ पे कवर करनी है जो आपने सिर्फ सुनी होगी, अब तक आपने स्कूल लेवल में इसे पढ़ा नहीं होगा। और फोर्थ यूनिट इज अर्बनायझेशन अँड एन्व्हायरमेंट, नागरीकरण आणि पर्यावरण याचा जे काही संबंध आहे ते आपल्याला इथे अभ्यासायचा आहे। अंडर दिस वी हॅव टू स्टडी कन्सेप्ट ऑफ अर्बनायझेशन, शहरीकरण किंवा नागरीकरण काय आहे ते आपल्याला इथे अभ्यासायचं आहे। प्रॉब्लेम्स ऑफ मायग्रेशन अँड अर्बन एन्व्हायरमेंट, स्थलांतरित होताना लोक आपल्याला प्रत्येक वेळेला दिसतात, कधी ना कधीतरी नैसर्गिक आपत्तीने किंवा मानवनिर्मित आपत्तीमुळे जे काही माणसं असतात ती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित व्हायचा प्रयत्न करत असतात, आणि त्यामुळे जे काही नागरिक जे पर्यावरण आहे, एक सभोवताल आहे, तो कसा काय परिणाम दर्शवतो या सर्व गोष्टींचा तो आपल्याला इथे अभ्यासायचा आहे। चेंजिंग लँड यूज, क्राउडिंग अँड स्ट्रेस ऑन अर्बन रिसोर्सेस, जसं जसं लोकसंख्या वाढत जाते त्या पद्धतीने आपला जे काही भूवापर आहे, जमिनीचा वापर आहे, तो हळूहळू बदलत जातो, आणि ह्या सर्व गोष्टींमुळे होणारी लोकसंख्या वाढ ही नागरिकीकरण जिथे होतं आहे त्या ठिकाणी असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीवर कसा स्ट्रेस आणते, तणाव आणते, ते आपल्याला इथे अभ्यासायचं आहे। देन यू हॅव टू डिस्कस अबाउट डिग्रेडेशन ऑफ वॉटर एंड एयर, लॉस ऑफ सॉइल कवर, इम्पैक्ट ऑन बायोडाइवर्सिटी। यहाँ पे हमें देखना है कि जैसे पॉपुलेशन बढ़ता है वैसे वो एनवायरनमेंट को किस तरह से अफेक्ट करता है, वाटर पे उसका अफेक्ट क्या होता है, वाटर किस तरह से कम होते जाता है या उसका यूटिलाइजेशन किस तरह से बदल जाता है, एयर का क्वालिटी किस तरह से बदल जाता है। यानी यहाँ पे हमें पोल्यूशन लेवल्स अलग अलग टाइप के पढ़ने हैं, और बायोडाइवर्सिटी पे इम्पैक्ट क्या होता है वो हमें यहाँ पे देखना है। उसके बाद हमें डिस्कस करना है एक नया सब टॉपिक, दैट इज़ अर्बन हीट आइलैंड्स, स्मार्ट सिटीज़, सेफ सिटीज़ इन इंडिया, सस्टेनेबल सिटीज़। ये तीनों के कंसेप्ट हमें यहाँ पे पढ़ने हैं, और किस तरह से ये तीनों के डेफिनेशंस हम लिख सकते हैं, या उसमें स्मार्ट सिटी है तो स्मार्ट सिटी में क्या क्या सुविधाएं उपलब्ध है, ये हमें यहाँ पे पढ़ लेना है। आगे our last unit is map reading and map filling. Under this we have to cover two subtopics. Reading of maps, यहाँ पे कुछ टाइप्स है वो हमें यहाँ पे पढ़ने हैं। आपको मैप दिया जाएगा जिसमें लोकेटेड बार्स होंगे, वो बार्स का रिलेशन पर्टिकुलर एट्रीब्यूट से होगा या कैरेक्टर से होगा, उसके बारे में हमें आप अपने पेपर में लिखना है। लोकेटेड बार्स, सर्कल्स, पाई चार्ट्स, आइसोप्लिथ, कोरोप्लिथ, डॉट मैप, फ्लो मैप, पिक्टोग्राम, ये सारी बातें जो है हम जो बात कर रहे हैं ये इन डिटेल हमें जब मैप रीडिंग करेंगे हम तब आपको समझ में आएगी। देन आवर नेक्स्ट सब टॉपिक इज मैप फिलिंग ऑफ द वर्ल्ड। एनवायरमेंटली सिग्निफिकेंट कुछ फीचर्स है वो हमें वर्ल्ड मैप में दिखाने हैं, पॉइंट आउट करने हैं। और फर्स्ट सेम के लिए हमें वर्ल्ड मैप है, सेकंड सेम के लिए हमें कोंकण का मैप है और मुंबई का मैप है। ओके, दिस इज ऑल अबाउट आवर
syllabus. Now let's come to the last part of the lecture, that is, under this we have to cover about the question paper pattern. तुमची एक्झाम कशी असणार आहे आणि किती मार्काची असणार आहे, त्यामध्ये काय काय असणार आहे हे आपल्याला इथे बघायचं आहे. यू विल बी हॅव्हिंग मॅक्झिमम 100 मार्क्स पेपर, ड्युरेशन 3 hours, 3 तासाचा तुमचा पेपर असेल आणि 100 मार्काचा पेपर असेल. ऑल क्वेश्चन्स विल बी कंपल्सरी. 20 मार्काचा एक प्रश्न, असे 5 प्रश्न तुम्हाला असतील आणि हे सर्व प्रश्न कंपल्सरी असतील. त्याच्यामध्ये इंटरनल ऑप्शन्स पण असू शकतील. क्वेश्चन नंबर 1A and 1B, that is entire question number 1 is for map reading and map filling, and each carries 10 marks. Question number 2 to question number 5, you will be having A and B full length questions, or question number 2 to question number 5 A and B full length question. That means इथे आपल्याला एक कळतं आहे की क्वेश्चन नंबर 2 एला ऑप्शन ए, बीला ऑप्शन बी असं असू शकेल, किंवा क्वेश्चन नंबर 2 पासून क्वेश्चन नंबर 5 पर्यंत सब क्वेश्चन ए अँड बी ऑर सब क्वेश्चन ए अँड बी असे ऑप्शन्स तुम्हाला असू शकतील आणि हे सर्व प्रश्न 10 मार्काचे असतील. तुमचं पासिंग पर्सेंटेज आहे 40%, म्हणजेच तुम्हाला 100पैकी 40 मार्क मिळवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पासिंग खूप इझी आहे. आपण याबद्दल नक्कीच बोलूया.